एकाच अतिक्रमण दुकानदारावर कारवाई का? सुशिक्षित बेरोजगाराला गुन्हेगार करण्याचे कारस्थान. जळगाव जामोद मधील पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, न्यायालय परिसर, नगरपरिषद कार्यालयाच्या समोर, भूमी अभिलेख कार्यालयाच्या समोर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात लगत तथा पंचायत समितीच्या समोर असलेले सर्व अतिक्रमण तत्काळ काढा. एकाच बेरोजगार अतिक्रमणधारकावर कारवाई करून नगरपरिषद प्रशासन स्वतःचा बडेजाव निर्माण करत आहे. हे कृत्य लांछनास्पद आणि पक्षपात करणारे आहे. जळगाव जामोद शहरामध्ये मुख्य रस्त्यालगत अनेक अतिक्रमण आहेत. रहदारी अडथळा निर्माण करणाऱ्या घटना, पक्के बांधकाम मध्ये स्वतःचे दुकाने थाटले आहेत. हे प्रकार घडत आहेत, यावर काही लक्ष देत नाही. एका बेरोजगार दुकान काढणे त्यावर काही हरकत नाही, पण आजूबाजूचे सर्व शासकीय जागेवर असलेले सर्व अतिक्रमण नगर परिषद का नाही खाली करत, असा प्रश्न जळगाव वासियांमध्ये उभा ठाकला आहे. राजेश काशीनाथ ठाकरे, टायपिंगचा व्यवसाय करतो. न्यायालयीन टायपिंग कामासाठी मी कोर्टाच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये कोणालाही रहदारीचा अडथळा होणार नाही अशा ठिकाणी टपरी टाकली होती. नगर परिषदेने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. कालच मला एक दिवसा अगोदर नोटीस दिली आणि आज मला ते दुकान उचलायची संधीही दिली नाही आणि JCB आणून माझ्या पूर्ण दुकानाची नुकसान केले आणि मी जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करून ते व्याजाने आणून ते दुकान सुरू केले होते आणि संपूर्ण गावात मागील कित्येक वर्षापासून अतिक्रमण असताना देखील ते न काढता माझे कालच टाकलेले दुकान आज त्यांनी मोडून टाकले. माझ्या आजूबाजूला देखील खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, पूर्ण गावामध्ये देखील आहे. परंतु त्यांचे इतक्या दिवसाचे अतिक्रमण न काढण्यात येता माझी तातडीने करण्यात आले. हे काहीतरी हेतुपुरस्सर आहे आणि याच्यामागे काहीतरी त्यांचा उद्देश आहे. काम दाम दंडभेद असं करून त्यांनी तो घेऊन हा केलेला आहे.